बसो मेरे नयनन में नंदलाल। बसो मेरे नयनन में नंदलाल। मोहनी मूरत सावरी सूरत। नयना बने विसाल। मोर मुकुट मकराकृती मंडल कुंडल। अरुण तिलक शोभे भाल। अधर सुधारस मुरली राजती। उर वैजंती माल। शुद्र घंटिका कटितट शोभित। नुपुर सबद रसाल। मेरा प्रभु संतन सुखदाई। भक्त वत्सल गोपाल। बैसो मेरे नैनन में नंदलाल। बैसो मेरे नंदन में नैनन में नंदलाल। ही मीरेची वाणी. मीरा म्हणजे एक भक्तीचा झरा आहे. अंश मात्रही तिच्याकडे तर्क नाही. अंश मात्रही तिच्याकडे संदेह नाही. अंश मात्रही तिच्याकडे भेद नाही. मीरा एक भक्तीचं प्रतीक आहे. खुद मीराच एक भक्ती आहे. भूमिका अशी आहे, मीरेची भक्ती समजून घेण्यासाठी, मीरेला समजण्यासाठी तर्कानं जर तिला समजायला गेलो तर ती मीरा समजणार. तर्क बुद्धीचा आधार घेऊन पावला पावलाला वाटचाल करत असते. पावलाला वाटचाल करत असते तर्क. पण भक्ती ही छलांग आहे. भक्ती ही उडी आहे. माझं बोलणं फक्त समजून घ्या. भगवंताला प्राप्त करत असताना, भगवंताला लक्षात आणत असताना, किंबहुना भगवंतावस्था समजून घेत असताना तर्काचा काडी मात्र संबंध नाही. थोडक्यात काय आहे, तर बुद्धी ही तर्क लावते आणि तर्कानं ती वाटचाल करत असते. ज्ञानाचा जन्म, तर्काचा जन्म बुद्धीतून होतो आणि भक्तीचा जन्म हृदयातून होतो. इथे विषय काय आहे, मी मगाशी सांगितलं की तर्क पावला तर्क लावत असतं, बुद्धी पावला तर्क लावत असते. पण भक्ती एक उडी आहे. मीरेचं जीवन हे एक सुंदर सरोवर आहे. मीरेची भक्ती ही एक सुंदर सरोवर आहे. किंबहुना भगवान श्रीकृष्णाला प्राप्त करण्याची जी विधी आहे, लक्षात आलं का, ते भक्तीचं एक सरोवर आहे. आणि त्या सरोवरामध्ये उडी टाकल्याशिवाय त्या अमृत भक्तीचा आनंद घेता येणार नाही. परमार्थ करत असताना तुम्ही तर्कानं जर परमार्थ करायला गेला तर तो कधीच सापडणार नाही. कारण तर्क संशय निर्माण करतो, तर्क भीती निर्माण करतो, तर्क अंदाज घेत वाटचाल करत असतो. भक्ती तशी नाही. त्याला प्राप्त करण्यासाठी त्याच्या भक्तीत उडी मारणं निवृत्तीनाथांचा गोड प्रमाण आहे. आनंद सागरात प्रेमे उडी उडी दिधली. पावला नाही, उडी मारावी. भूमिका समजून घ्या. उडी मारावी. हा, आता उडी मारत असताना
कशात उडी मारावी सांगितले. संतांनी सांगितलं उडी मारा, पण कशात उडी मारावी का? तर तुम्हाला बघा, सरोवराचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला राजहंस झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? राजहंस. राजहंसाकडे क्षमता कुठली आहे? बोला नव्हतो भाऊ. क्षीर आणि नीर निवडण्याची ताकद त्या राजहंसाकडे आहे. म्हणजे काय? तो राजहंस विवेक आहे. सरोवरात जाण्यासाठी राजहंस तुम्हाला प्रत्येकाला होता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला, म्हणजे भगवंताची भक्ती करणारा, भगवंताला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारा जो साधक आहे त्याला राजहंस होता आलं पाहिजे. तरच त्या भक्तीच्या सरोवरामध्ये तो डुबक्या घेईल, तरेल, पोहेल, आनंद घेईल. पण राजहंस होत असताना सुद्धा राजहंसाकडे जो गुण आहे तो गुणही अंगीकारला पाहिजे. म्हणजे काय? तर त्याच्याकडे विवेक आहे. काय? तर राजहंसाकडे विवेक आहे. कोणता विवेक आहे? पाणी आणि दूध हे त्याला कळतं. पाणी आणि दूध मिसळून जर त्याला दिलं तर तो बरोबर दूध प्राशन करतो आणि पाणी टाकून देतो. म्हणजे क्षीर आणि नीर निवडण्याची ताकद त्या राजहंसाकडे आहे. तसं भक्ती करत असताना मेरेसारखा त्याग पाहिजे. पण त्यागाबरोबर तुम्हाला विवेक बी पाहिजे. हे तर समर्थ रामदास स्वामींचं प्रमाण इतकं गोड आहे. विवेक आणि त्याग. त्यागाचं दुसरं नाव वैराग्य. त्यागाचं दुसरं नाव काय? वैराग्य. वैराग्य आणि विवेक ह्या दोघांची जोड पाहिजे. विवेकाला वैराग्याची जोड पाहिजे. विवेक म्हणजे दिव्य दृष्टी, विवेक म्हणजे जाणणं, विवेक म्हणजे ठरवणं, विवेक म्हणजे लक्षात आणणं, सत्यावरच शिक्कामोर्तब करणं, याचं नाव आहे विवेक. पण तो विवेक कळाला, पण त्या विवेकाला त्यागाची जोड पाहिजे, वैराग्याची जोड पाहिजे. समर्थांचं प्रमाण छान छान आहे. श्वान बांधिले तरी भुंके, ते स्वार्था पुढे थिंके, तैसे वैराग्या विण विवेके बोलूच नाही. परिपूर्ण भक्तीची प्रतिमा म्हणजे मीरा आहे. तिनं नुसतीच उडी घेतली नाही तर त्यागही केला. भूमिका समजून घ्या. तसे या भक्तीच्या सरोवरामध्ये तुम्हाला आनंद घेत असताना आम्हाला राजहंस होत आलं पाहिजे, विवेकाची जोड देता आली पाहिजे, त्याच्याबरोबर त्यागही करता आला पाहिजे, वैराग्याची बी जोड देता आली पाहिजे. तर्क लावून ज्यावेळेला मी परमार्थ करायला जातो आपल्या हातात दुसरं काही पडत नाही. हो, भक्तीचा विषय सोडाच. भक्ती करत असताना आपलं पात्र इतकं स्वच्छ पाहिजे, इतकं स्वच्छ पाहिजे आपलं पात्र. हो, तर्क नाही, संशय नाही, संदेह नाही, भेद नाही, द्वैत नाही, मत्सर नाही कुणाबद्दल. असं जेवढं आमचं पात्र असतं ना, त्या पात्रामध्ये विष जरी टाकलं, लक्षात आलं का, तर त्या पात्रात ते विषाचं अमृत झालं पाहिजे. मिरेला राजानं काय केलं? विष दिलं ना. मिरेला राजाने विष दिलं. मिरेने ते आनंदानं स्वीकारलं, पळून गेली नाही. का? मिरेचं हृदय इतकं स्वच्छ होतं, इतकं क्लीन होतं. तिनं हेच सांगितलं, ह्या राजाच्या पाठीमाग हे विषाचं पात्र देणारा कोण आहे? माझा कृष्णच आहे. त्या राजाच्या पाठी राजा विष घेऊन आलाय मला मारण्यासाठी, पण त्याच्या पाठीमाग ते विष देणारा कोण आहे? माझा कृष्णच आहे. मग माझा कृष्ण मला मारेल कसा? ही जी सकारात्मक भावना आहे, लक्षात आलं का?
घेते मी का? माझा जर कृष्ण असेल, मी जर कृष्णावर प्रेम करत असेल, निस्वार्थ प्रेम करत असेल, समर्पण भावनेने प्रेम करत असेल, तर माझा कृष्ण मला विष देणार नाही, ते अमृतच देणार. इतकं विवेकानं स्वच्छ असलेलं ते मिरेचं पात्र, ज्यावेळेला राजानं विष दिलं तिला, तिनं प्राशन केलं, त्या विषाचं काय झालं? अमृत झालं. का? मगाच मी विषय मांडला, आमचं पात्र जर स्वच्छ असेल, लक्षात आलं का? तो विष जर टाकलं तर ते अमृत व्हावं. लक्षात ठेवा, आमचं पात्र जर घाणेरड असेल, आमचं पात्र जर आसक्तीनं बरबटलेलं असेल, आमचं पात्र जर द्वैतानं मत्सरानं भरलेलं असेल, त्यात अमृत जरी ओतलं तरी काय होणार? ते विष होणार. लक्षात. म्हणून नकारात्मक परिस्थितीकडे पाहत असताना सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ते विषयाचं अमृत होतं, हे लक्षात ठेवा. पण नकारात्मकतेनं जर एखादी सकारात्मक गोष्ट स्वीकारली किंवा काय जे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थिती असेल, पण डोक्यामध्ये हृदयामध्ये जर नकारात्मकता असेल तर निश्चितपणानं नकारात्मकच घडणार आहे. ते छोटस उदाहरण देतो. एका देशामध्ये मृत्यूदंड कसा देतात माहिती आहे? मृत्यूदंड एका देशामध्ये एक प्रयोग केला. तो मृत्यूदंड कसा देतात? कोब्रा साप डंख मारतात. कोब्रा सापाचा डंख मारतात, त्याचे हातपाय बांधतात पण, आणि कोब्रा सापाचा डंख मारतात आणि त्याचा प्राण जातो. तिथंच तडफडून त्याचा प्राण जातो. काय झालं? मनाचा कान करू नये. कोब्रा सापाचा डंख मारतात त्या कैद्याला आणि त्याला मृत्यूदंड देतात. एके दिवशी प्रयोग केला. कैद्याला मृत्यूदंड द्यायचं ठरवलं. त्याला खुर्चीवर बसवलं, त्याचे हातपाय बांधले, समोर भला मोठा कोब्रा साप समोर ठेवला आणि त्या कैद्याच्या डोळ्यावर पट्टी मारली. बरं, डंख मारायच्या आत त्या कैद्याच्या डोळ्यावर काय केली? पट्टी मारली. पट्टी बांधली अशी, काय दिसेना काय. आणि तो साप बाजूला केला त्याने आणि टाचणीनं फक्त त्याच्या पायाला टोचलं. टाचणीनं काय केलं? त्याच्या पायाला असं टोचण्याने बाजूला झाले. लिटरली 1 तासानं तो कैदी मेला. का मेला? प्रतिकूल परिस्थिती त्या ठिकाणी काय निर्माण झाली की मला कोबरानं डंख केला. लक्षात आलं का? ह्या शरीरानं त्या नकारात्मकतेनं आतल्या आत विष निर्माण केलं आणि तो कैदी मेला. ह्या शरीरामध्ये तुमची नकारात्मकता भावना विष सुद्धा निर्माण करू शकते. पण सकारात्मक भावना विषयाचं अमृतही करते, हे मिरीच्या दृष्टांतावरून करतं. लक्षात ठेवा. पण सकारात्मकता आणि नकारात्मकता किती महत्वाची आहे ही भूमिका लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्ती करत असताना आमची भूमिका अशी पाहिजे, जे निगेटिव्ह दिसतंय ते तुम्हाला पॉझिटिव्ह दिसलं पाहिजे. पॉझिटिव्ह व्यूज ठेवून तुम्ही कामं करा, पॉझिटिव्ह व्यूज ठेवून तुम्ही परमार्थ करा, निश्चितपणाने तुम्हाला पॉझिटिव्हच मिळणार. पण नकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर तुम्ही परमार्थ करायला गेला तर जमणार नाही, शक्यच नाही. आणि म्हणून भक्ती करत असताना राजहंसाची निवड पाहिजे. आणि प्रत्येक नामधारकाकडे, प्रत्येक साधकाकडे विवेक हा नांदलाच पाहिजे.
आणि तर्कानं त्याची भेट न घेता, ज्ञानानं त्याला न भेटता भक्तीची उडी पडली पाहिजे. तुम्ही चाचपडत गेला तर बुडला, पण भक्तीची उडी घेतली, तारणारा तो आहे, ही भूमिका ठेवली की तुम्ही वाचला. म्हणून झाली संध्या संदेह माझा केला, आत्माराम सहज हृदयाला. कुठं आला? बुद्धीत नाही. कुठं आला तो? हृदयी आला. आणि म्हणून हृदय इतकं आपलं कोमल पाहिजे आणि ते हृदय भक्तीने चिंब भिजलेलं पाहिजे. लक्षात ठेवा. हा. आणि मी नेहमी सांगत असतो, स्त्रिया निर्णय घेताना हृदयाने घेतात आणि पुरुष निर्णय घेताना बुद्धीने घेतात. कळलं का? स्त्रिया निर्णय घेताना हृदयाने घेतात. स्त्रियांच्या भूमिका एक सांगतो मी. स्त्रियांनी एखाद्यावर प्रेम केलं, तो दगड आहे का हिरा आहे, विष आहे का अमृत आहे, लक्षात आलं का? देव आहे का दानव आहे, हे काही न बघता एकदा हृदय त्याला अर्पण केलं का नाही की शेवटपर्यंत त्याच्याबरोबरच ते राहत असते. का? निर्णय हृदयाला असतो. एक गोष्ट सांगू, हृदयाला डोळे नाहीत पण हृदयाला स्पर्श आहे. बुद्धीला डोळे आहेत, कशाचे? तर्काचे. पुरुष कधीही बघा, हो, तर्क लावून सगळी कामं करत असतो, बुद्धीनच कामं करत असतो. स्त्रिया हृदयानं कामं करतात म्हणून त्यांचं हृदय हे प्रेमानं चिंब भिजलेलं आहे. पुरुषांचं तसं नाही, बुद्धीनं काम करतात म्हणून त्यांचं हृदय पूर्ण ड्राय असतं. अटॅकनं मरणाऱ्यांची संख्या कोणाची जास्त आहे, पुरुषांची का स्त्रियांची? पुरुषांचीच अटॅकनं मरण्याची संख्या जास्त आहे. का? लई तर्क लावते. परमार्थात तुम्ही तर्क लावायला गेला की अटॅक आलाच. मग तिथं तर्क बाजूला ठेवायचा, ज्ञान बाजूला ठेवायचं आणि हृदयानं निर्णय घ्यायचा. मिरेनं हृदयानं निर्णय घेतला, लक्षात ठेवा. आणि म्हणून मिरेला जिकडं पाहिल तिकडे कृष्ण दिसत होता. लाजले गे माया आता करुणा बवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळ. हे भाऊ लक्षात ठेवा. आता एकच गोष्ट आपण समजून घ्यायची की त्याला प्राप्त करण्यासाठी हृदय आपल्या प्रेमाने आणि भक्तीने चिंब भिजलेलं असावं. त्या हृदयाच्या ठिकाणी संशय नसावा, संदेह नसावा. नसतोच. मी काय म्हणतो कळत नसतोच. असतो संदेह संशय कुठं? तार्किकाच्या ठिकाणी. म्हणून नको तार्किकाचा संग आणि पांडुरंग स्मरा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर वासुदेव.